नमस्कार मंडळी, जय शिवराय. युरोप नेदरलँडमधून स्वप्न परदेशाचे विथ अजिंक्य या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एक खास व्हिडिओ पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्या सर्वांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जावली तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या सायगावमधील कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेवचे लोहिया विद्यालय व ज्युनियर कॉलेज सायगाव या शाळेत शिकणारी माझी लाडकी भाची खर्शीमधील सिद्धी सागर जाधव आणि स्वरा सागर जाधव यांची इयत्ता 5वी मधील मित्र मैत्रिणींसोबतची सहल. मुख्याध्यापक जगताप सर आणि आदर्श शिक्षक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल संपूर्ण जावली खोऱ्यातील गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असणारे आणि नवसाला पावणारा गणपती या गणपतीच्या माळावरील बालगोपाळांची निसर्ग अनुभवणारी पाहुयात सहल. लीला गेल्यानंतर झाडावरच्या कैऱ्या काढून खाणं, सुरपारंब्या खेळणं, कबड्डी, खो खो, सुंदर गाण्यावर नाचणं, बागडणं ह्या सगळ्या गोष्टी अविस्मरणीयच असतात. निसर्गाच्या सानिध्यात सुंदर अशी गाणी गात आणि वेगवेगळे खेळ खेळून तसेच काहीसं अंतर चालून दमलेली ही मंडळी आता वनभोजनाकरता बसलेली आहेत. तुम्ही पाहू शकता. स्टार्ट. खरं तर वनभोजनाचा आनंद हा गावाकडेच अनुभवायला मिळतो. इथं डब्यावर कोणी चिवडा आणला होता, कोणी लाडू, तर कोणी आपल्या आवडीची आळूची वडी, तर काही बालगोपाळांनी सातारा भागात प्रसिद्ध असलेला शेंगदाण्याचा महाद्या आणि चपाती आणली होती. खरं हे जे लहानपणी एकमेकांना डब्यातील आणलेला खाऊ एकमेकांना वाटण्यात, हे जेवण एक दुसऱ्याचं खाण्यात जो आनंद आहे तो आजकालच्या 1000 रुपये खर्च करून महागड्या हॉटेलमध्येही मिळत नाही. मजल दर मजल करत पायी चालत ही मंडळी आता गणपती बाप्पाच्या दर्शनाकरता पोचलेली आहेत. खरं सांगू, हा गणपतीचा माळ हा फक्त ओसाड माळ नसून तुमच्या माझ्यासारख्या असंख्य गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे. इथं प्रत्येक गणेश चतुर्थीला भाविक भक्त मोठ्या श्रद्धेनं येतात. इथं भजन, पूजन, पारायण तसेच अन्नछत्रसुद्धा चालू असतं. खरं तर मला गुरुजींचं खूप कौतुक करायचं वाटतं, कारण आपली मुलं आपली संस्कृती विसरू नयेत म्हणून पवार सरांनी या सहलीच्या माध्यमातून राबवलेला हा खूप छान आणि अनोखा उपक्रम आपल्याला बघायला मिळतोय. तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते की काही वर्षापूर्वी इथं एक छोटंसंच बाप्पाचं मंदिर होतं, जिथं ऊन वारा पाऊस आला तर 5-10 मंडळी नीट उभीसुद्धा राहू शकत नव्हती. अशा ठिकाणी इथले ग्रामस्थ, मंदिर कमिटी आणि ज्यांनी तन मन धनाने हे भव्य मंदिर बांधण्यात योगदान दिले, तसेच इथं जे अन्नदान करणारे अन्नदाते यांच्यावर बाप्पाची चांगली कृपादृष्टी राहो हीच गणरायाचरणी प्रार्थना. मस्तपैकी गणरायाचं दर्शन झाल्यानंतर आता वेळ आलेली सर्वांनी महाप्रसाद घ्यायची. तर चला महाप्रसाद घेऊयात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे हरे.
हरे कृष्ण हर हर महादेव मोरया. गीता नाम जीवन करी विश्वा आणि बोल ब्रह्मा उदर वरण मोहे गाणी जय यज्ञ कर्म बोला कुंडलिका हरी 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 जय हरी महाराज महाराज गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुंदर असा त्यानंतर अन्नदाता सुखी भव असं म्हणत ही बालगोपाळ इयत्ता 5वीची सहल आता परतीच्या प्रवासाला चाललेली आहे. तर या प्रवासातून आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की सायगावच्या शाळेपासून गणपतीचा माळ साधारण 3-4 किलोमीटरचं हे अंतर चालताना मुलं थकली, दमली, त्यांना घाम आला, बसून पाणी पिली, पण कुठल्याच प्रकारची तक्रार नाही केली. घरी आपण बघू शकतो एरवी शेजारच्या घरातून त्यांना म्हटलं काय वस्तू घेऊन या किंवा अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर दुकानात जाऊन एखादी वस्तू घेऊन या असं म्हटलं तरी मुलं कंटाळा करतात. पण या निसर्गरम्य वातावरणात एक मित्रांसोबतची जी लहानपणातली मजा आहे ती नक्कीच आपलं बालपण आपल्याला आठवून देते. परतीचा प्रवास चालू असतानाच या बालगोपाळांनी पवार सरांकडे क्रिकेट खेळण्याचा हट्ट केल्यामुळं पवार सरांनी त्यांना क्रिकेट खेळण्याची परमिशन दिली आणि यानंतर सुंदर असा सुरू होतोय क्रिकेटचा डाव. तो आपण बघणार आहे. आता ही सर्व बालगोपाळ मिळून कशा पद्धतीनं क्रिकेट खेळत आहेत. थोड्याच वेळात अविस्मरणीय सहलीचा आनंद घेत हे सर्व बालकलाकार आता क्रिकेटच्या ग्राउंडवर पोचलेले आहेत. कार्तिक सुंदर क्रिकेट खेळाचा आनंद. बॉयज टीम, गर्ल्स टीम. Dhruv on strike. Very good, very good. Two runs. Throw. मस्तपैकी क्रिकेट खेळाचा आनंद घेऊन सहल आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि जाता जाता एका शेतकरी बांधवांनी या सर्व बालगोपाळांना ऊस खाण्यासाठी बोलवलेले. शार्दूल कुठे गेला? मंडळी, या संपूर्ण सहलीचं उत्तम असे नियोजन करणारे आदर्श शिक्षक श्री भगवान पवार सर यांचे तसेच मुख्याध्यापक जगताप सर आणि शाळा समिती या सर्वांचेच विद्यार्थीवृंद व पालकांकडून मनपूर्वक आभार. कारण की आपल्याला घरी एक मुलाला सांभाळायचं म्हटलं तर नाकीनऊ येतं आणि आज ही शाळेतील एवढी मुलं पोटच्या लेकरावानी सांभाळणं, त्यांची काळजी घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. म्हणूनच तर अशा प्रेरणादायी शिक्षकांमुळे उज्ज्वल भविष्य घडवणारी पिढी निर्माण होणार. मंडळी, या सहलीच्या माध्यमातून एक छोटासा संदेश मी देऊ इच्छितो. आपला 1 तास 2 तास मोबाईल बाजूला ठेवून
लहान मुलांना आजूबाजूचा निसर्ग दाखवा. भलेही एखाद्या पेपरात 4-2 मार्क कमी पडले तरी चालतील, पण त्यांना संस्कार आणि बालपणाच्या आठवणी मात्र कमी पडू देऊ नका. मंडळी, तुम्ही लहानपणी कोणत्या शाळेत शिकलात आणि सगळ्यात पहिल्यांदा सहलीला कोणत्या ठिकाणी गेला होतात हे मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.